साहेब काय नेमकी भूमिका आहे आता ओबीसी नेते म्हणून काही जण या आरक्षणाला विरोध करतात, वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात, तुमची नेमकी भूमिका काय आहे? राज्य मागासवर्गीयांनी स्पष्ट असा अहवाल दिलेला आहे आणि शिफारस केली आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं, SCBC, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. परंतु असं असताना राज्य सरकारने वेगळाच निर्णय, विपरीत निर्णय घेतलेला आहे. तो असंविधानिक घेतला आहे. म्हणजे जे मुळातच असं काही आरक्षणच नाही आहे. 4 प्रकारचे आरक्षण आहे. बघा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, EWS, हे 4 सोडून त्यांनी वेगळं दिलेलं. तर हे टिकणारही नाही आणि खरं म्हणजे हे चुकीचंच आहे. याचा अर्थ असा आहे की राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन हे दिलेलं आहे. याचा अस्पष्ट अर्थ आहे की राज्य सरकार हे OBC नेत्यांना घाबरून किंवा ते विरोध करतात म्हणून, किंवा मंत्री भुजबळ यांनी विरोध केला म्हणून केवळ यांना OBCमध्ये दिलेलं नाही, हे आता स्पष्ट होत आहे. आणि म्हणून हे चुकीचा निर्णय झालेला आहे. परंतु जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की आम्हाला OBCमधून द्या, ती रास्त आहे आणि संविधानिक आहे. म्हणून त्यांचं बरोबर आहे. सरकारने निर्णय चुकीचा घेतला आहे. बरं, जो आपण हे जे स्पेशल म्हणजे विशेष अधिवेशन घेतलं होतं, तर कशासाठी घेतलं होतं की जरांगे पाटील यांच्या मागणीवरूनच घेतलं होतं ना. मग त्यांची मागणी तुम्ही बाजूलाच ठेवली आणि भलताच निर्णय घेतला. बरं, तिथं ठीक आहे, तुम्ही तिथे निर्णय घेतला, तुम्ही टाळ्या वाजवल्या, बाहेर येऊन तुम्ही गुलालही उधळला, पण बाहेर तर काहीच नाही, कुठे सुखसुखाट आहे. याचा अर्थ मराठा समाज खुश नाही आहे, नाराज आहे. मराठा समाजाला आवडलेलं नाही, कोणालाच आवडलेलं नाही आणि आम्हालाही आवडलं नाही. खरं म्हणजे काही OBC नेते जरी म्हणत असतील हा निर्णय चांगला आहे, माझ्या दृष्टीने तो चांगला नाही आहे. माझा दृष्टिकोन हे होतं की त्यांना OBCमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. 27% आरक्षण आहे, ते 48%पर्यंत आपण कायद्याने, नियमाने, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मी सांगतो, कारण बांटे आयोगाचा जो अहवाल आहे किंवा सुक्रे समितीचा जो एम्पिरिकल डाटा आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तर तो मिळाल्यामुळे आपण आता पर्सेंटेज वाईज जर OBCचा डाटा मिळाला तर 50%च्या वर आपण देऊ शकतो. हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, 259/94, मी सांगतो वारंवार. तर त्यामुळे हे न करता आणि त्यानंतर सब कॅटेगरेशन करून जे आपण भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावला तर धक्काही लागत नाही. एवढं सोपं काम आहे. हे सोपं काम हे कठीण करून बसले आहे आणि म्हणून आम्हाला मान्य असणार नाही आहे. आता 3 तारखेला परत हे आंदोलन तेज होणार आहे. 3 तारखेला जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलं, म्हणजे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही उतरणार आहोत. जर आमची मागणी जी आहे की बाराबुलदारांना वेगळं आरक्षण द्या, ते जर जरांगे पाटीलला मान्य असेल, सब कॅटेगरेशन ही संकल्पना त्यांना मान्य असेल, हा जो फॉर्म्युला त्यांना मान्य असेल, तर मात्र आम्ही सगळे OBC, भटके, विमुक्त, बाराबोलतेदार आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, आंदोलनात राहू आणि संपूर्ण ताकदीनिशी त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. जरांगे पाटील यांना संपूर्ण पाठिंबा देऊ.